जायकवाडी धरणामध्ये केवळ 28% पाणीसाठा, औद्योगिक क्षेत्रांना दररोज मिळणाऱ्या पाण्यात कपात होणार. धीरज सेठ भारताचे नवे लष्कर प्रमुख, उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून सूत्र स्वीकारणार. प्रणित मोरेचा मुद्दा संसदेत गाजणार. प्रणित मोरे विरोधात खासदार ज्योती वाघमारे आक्रमक, अश्लील विभत्स विनोदवीर निशाण्यावर. सेजल पवार 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर. सेजलचा बेशरमपणा तिच्या अंगलट येणार. केईएम वैद्यकीय महाविद्यालयाची सेजलवर प्राथमिक कारवाई. प्रणित मोरेला अखेर लाज वाटली. कमरेखालचा विनोद केल्याबद्दल प्रणितची माफी. मुंबईमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद पेटला. मनसे आक्रमक. घाटकोपर पाठोपाठ दादरमध्ये जैन गुरूंसाठी पांढरी पट्टी. विलिनीकरणाचा मुद्दा पवार गटानं संपवला. काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव नाही. सुप्रिया सुळे यांची स्पष्ट भूमिका. अर्थ खाते फडणवीसांकडेच असू द्या. संजय राऊत यांचा राष्ट्रवादीला चिमटा. रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच. दुसऱ्या दिवशीही उपोषण कायम ठेवत वाढवला दबाव. रोहित पवारांचा अन्नत्याग म्हणजे स्टंट. भाजपकडून आंदोलनावर टीका. नाफेडकडून 16.5 रुपयानं कांदा खरेदी. कांदा उत्पादकांना हवाय किलोला 30 रुपये भाव. गिरीश महाजनांनी सोडला सुटकेचा निश्वास. शिंदेंना भेटल्यानंतर जळगावच्या रेश्मा काळे यांचं बंड शमलं. गीतेंच्या माघारीनंतर सुद्धा महायुती तणावात. नाशिकचे नगरसेवक पाठवले सहलीला. बैठकीला का नाही बोलावलं? सातारा भाजपवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा सवाल.